खरंच की हो, बंगला एकदम भारी आहे बघा. हा का आपल्याला मिळणार की कोणी असणार इथे राहायला? मोना, अख्खा बंगला आप्पीला मिळणार. आपण आप्पी सोबत राहणार. म्हणजे तेच हो बापू, म्हणजे आपलीच फॅमिली राहणार ना. मस्तच. कसले भारी भारी रील्स काढता येतील इकडे. मोना, कधीतरी दुसरा विचार करत जा की जरा. अहो आता आला हो माझ्या डोक्यात विचारतो. काय तू पण. बापू, बापू. हा? तुम्ही ठीक आहे ना? मी ठीक आहे रे. तिथे अरे पूर्ण अभिमानानं भरून आला बघ आज. आता जायचं आतमध्ये की इथंच थांबायचं? चला की जाऊया. अहो चला की लवकर. दीपू, अरे आपला सामानाचा टेम्पो. हा पोचला एवढ्यात आपण निघूया. चला. बर. भया भया भया, एवढा मोठा बंगला. बाई बाहेरनं दिसत होता त्यापेक्षा आतनं किती भारी आहे. सोफा पण किती नरम आहे. भया भया भया, एवढी मोठी खोली. बापू, दीदी यायला पाहिजे होती आतापर्यंत. अहो ऐकता का? या या लवकर या. बाई जा. काय 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 झालं? अहो आपण इथे राहूया ना प्लीज. मोना, मास्टर बेडरूम आहे, इथे दीदी राहील. आता त्या ना मोल, त्यांना कशाला लागते ही खोली? आणि तसं बी नवरा नाही सोबत, तर एकट्या बाईला एवढी मोठी खोली कशाला लागते? पण मोना, एवढा मोठा बंगला आहे की आपल्याला मिळून जाईल एखादी रूम. बघा तर किती छान आहे रूम. एवढा मोठा बेड, आरसा, एवढं मोठं कपाट. आणि ते फक्त तुम्ही आणि मी दोघेच. बर ठीक आहे, बघू आपण. पण चल, दीदी याची वेळ झाल्या जायला पाहिजे ऐक आपल्याला. ऐका की मी ना जर पडते, माझ्या पोटात दुखायला लागलंय. काय नाटकं करते ग? आत्ता उड्या मारत होती आणि लगेच पोटात दुखायला लागलं होय तुझ्या? खरंच दुखते. आप्पी आली वाटतं, या लवकर. हा बापू, आलो आलो. बर चल, दीदी आल्या. अहो तुम्ही जा ना, खरंच माझ्या पोटात दुखायला लागलंय. प्लीज मी जर पडते. आई ग सावकाश. अरे वा, अरे वा, कसा आमचा नातू? एकदम मस्त बापू. तू थकलं नाही बाळा? आता मी माताच्या राज्यात आलोय ना. वा. अहो बापू, मला वाटलं होतं की रात्रभर एवढा प्रवास झालाय, आता पोरग थकेल, आज जाऊन झोपेल, पण बघा त्याची एनर्जी. मा, आता माझ्या सुपर एनर्जी आहे ना. वा. आप्या, लय वेळ वाट बघितली बघ तुझी. लय भेटावंसं वाटत होतं. बापू, अहो तुमच्या भाषेत आले की राहिला आता. लय भारी वाटतंय बघ. चला घरात चला. थांबा थांबा दीपू, ह्याला घे. तुम्ही दारातच थांबा, मी आलो. अहो थांबा. चला चला. या. काय मग अमोल, मामासारखी कपडे घातलेत की? तू कधी कपडे घालायचा अशी? अरे तू नव्हता त्यावेळेला. मम्मी कुठं होतो? बापू सांगतो, नंतर सांगतो तुला. बापू आले. हो बापू, हे कशाला? आप्या, सुषमा असती तर तिनंच केलं असतं का नाही हे सगळं? आल्यापासून मम्मीची आठवण येते. दिदे, आपल्या बरोबर अमोल आहे. डोळ्यातनं पाणी काढू नको. मा, राजूची आठवण आली का? अमोल, तुझ्यासाठी खाऊ आणलाय आणि गिफ्ट पण आणलंय. गिफ्ट आणलंय, बघू बघू. अरे थांब,
आत आल्यावर देतो की तुला. नाही आता जायचंय. बर बर थांब हा. अमोल काय हट्टीपणा करतोस रे? अगं दीदी असून दे ग. हे बघ. माय फक्त भारी आहे. आवडलं ना? चला थँक्यू म्हणा बापूंना. थँक्यू बापू. बापू तुम्ही काही पुस्तक द्यायचं विसरू नका. आप्या तुझ्याकडनं शिकलोय ना ग. बापू मला आवडलं गिफ्ट आहे. आवडलं ना? चला बापूंना एक पप्पी द्या बरं. गुड मॉर्निंग चिंचुके. गुड मॉर्निंग साहेब. जय हिंद. काय काय एकदम खुश आज. ठीक आहे साहेब. म्हणजे घरी पण ठीक आहे, इथं पोलीस स्टेशनात पण सगळं ठीक आहे. घरी फक्त दंगा चाललाय दंगा. अहो तुम्हाला सांगतो घरी कमी आणि पोलीस स्टेशनात जास्त आराम भेटतोय मला. काय रे? अहो पोरं दोघच आहेत, पण नुसता घरात धुडकूस घातलाय. ती धाकटी आहे की नाही, तिच्या तर पायाला भिंगरी नुसती पळून पळून दमछाक करते माझं. थोरलो तिसरीला गेले बरं का साहेब. अहो पण तुम्हाला सांगतो साहेब, ती त्याच्याच दुनियेत असतं बघा. केस पोरांनी घालवले म्हणायचे. खरंय. तुम्हाला सांगतो साहेब, पोरांना जन्माला घालणं ही वेगळी गोष्ट आहे आणि पोरांना वाढवणं एक वेगळी गोष्ट आहे बघा. ते काय माझ्या नशिबात नाही चिंचुके. सॉरी साहेब. अरे तू कशाला सॉरी म्हणतोय? अहो तसं नाही, बोलण्याच्या भागात पोरांचं बोलून गेलो म्हणून. झाले आता चिंचुके 7 वर्ष झाली. विषय सोडलाय मी. तू अरे आली नाही का अजून? नाही साहेब. काय डिसिप्लिन नावाची गोष्ट आहे का नाही? ती आली की पहिले हात पाठव तिला. हो साहेब, पण तुम्हाला चहा. चहावी काय नको, तिला पहिले हात पाठव. हो सर. जय हिंद मॅम. जय हिंद. काय सिच्युएशन आहे? साहेब लय तापलेत. बापरे, म्हणजे आज सकाळ सकाळी जाळ निघतोय वाटतं. जावा लवकर, तुम्हाला बोलवलंय. अहो मे आय कम इन सर? येस प्लीज. जय हिंद सर. ही वेळ आहे यायची. सॉरी सर. सॉरी. शाळेत आहात तुम्ही, पोलीस सब इन्स्पेक्टर आहात ना, आणि पुढे तुम्हाला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे. असं होणार? डिसिप्लिन पंक्च्युअलिटी काही गोष्टी असतात माहिती आहे? खरंच सॉरी सर, यापुढे असं नाही होणार. मला अपडेट्स पाहिजेत, फाईल घेऊन या. हो सर. त्याआधी काही नको आहे मला. अपडेट्स बघायचेत मला, फाईल पाहिजे. कळलं? सर, ही माझ्या मित्राच्या वडिलांची फाईल आहे. त्यांना आज हॉस्पिटलला न्यायचं होतं. कदमांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं, मी गडबडीत इकडे आलो. डोंट वरी, मी घेऊन गेले होते त्यांना. मग काय म्हणले डॉक्टर? काही नाही, सगळं नॉर्मल आहे. आधीचीच औषधं कंटिन्यू करायला सांगितली, सो मी ती घेऊन आली आहे. पण त्यांचा तो गुडघे दुखण्याचा त्रास होतोय, त्याबद्दल काय म्हणले का? अर्जुन, आता वयानुसार त्यांना ते होणारच ना. हां, पण जास्त त्रास झाला तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. आणि हो, काय? बाबांचं शुगर वाढलंय, आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणायला हवं. तसं मी बोलले त्यांच्याशी, पण मला नाही वाटत ते माझं ऐकतील. सो तू बोललास. मी बोलतो त्यांच्याशी. ओके सर. आर्या. येस सर. सॉरी, तू कदमांना घेऊन दवाखान्यात गेले होतेस आणि त्यामुळे तुला उशीर झाला. मी उगाच. नाही, इट्स ओके सर. काय आहे ना, तुम्ही बोललात ते बरोबर बोललात.
कामाच्या वेळेला आपल्याला कामच करायला हवं. बरं झालं अरे पोलीस कॉलनीमध्ये राहिलंय. वंस तुम्ही आलात. तुम्हाला बघून खरंच बरं वाटलं. काय ना माझं पोटात दुखत होतं म्हणून मी बाहेर नाही आली. बरं बस, काही हरकत नाही. तू औषध घेतलंस का? हो जरा पित्तामुळेच वाटतंय. बरं बरं, आराम करा. पण दिप्या बायकोची चांगलीच काळजी घेतोय बरं का. नाही म्हणजे लग्नात बघितलं त्यापेक्षा तब्येत चांगली झाली आहे की आता. मी आपलं घर बघितलं. अरे वा. मग कसं आहे बाळा घर? एकदम भारी. आणि तुझी रूम बघितलीस का? ठेवली भारी आहे. त्याचं काय ना वंस, ती मास्टर बेडरूम किती मोठी आहे ना, तर म्हटलं की मग मी आणि दीपक राहू. म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर. मोना, तू परस्पर कशी काय ठरवते का? मी विचारणारच होती ना. कधी सामान ठेवल्यावर? अहो बापू, काही हरकत नाही, ठीक आहे ना. आणि तिचं बरोबरच आहे. एवढ्या मोठ्या खोलीमध्ये मी ह्याने अमोल तरी काय करणार. हा, मी तर माझ्या शेजारीच झोपणार. आप्या, तुझं ऑफिस कधीपासून आहे? उद्यापासून आहे. उद्यापासून लगेच? अगं मग तुला आरामाला वेळ मिळणार नाही की. अरे दिप्या, पण कामाचा खूप लोड आहे इलेक्शनमुळे. मग आपण फिरायला कधी जाणार मा? कुठं फिरायला जायचंय तुला? माघारावर जायचंय बापू. सगळे घर फिरायचे. बर बर बर, जाऊ आपण. आपण राणीतनं जाऊ बर का? नाही, मला माझ्यासोबत जायचंय. हो, सुट्टी मिळाली ना की जाऊया आपण. मग कधी येत होती तुझी? लवकरच. मे आय कम इन मॅडम? गायतोंडे, या या, वेलकम वेलकम. फूल खिले है गुलशन में खूबसूरती नजर आई, फूल खिले है गुलशन में खूबसूरती नजर आई, आप आए साथ में, आप आए साथ में, खुशी आई खुशी आई. वा, वेलकम मॅडम. तुम्हाला परत इथे बघून खूप आनंद होतो. गायतोंडे, मला तुम्हाला इतक्या वर्षांनी भेटून खरंच खूप भारी वाटतंय. अहो बापू, गायतोंडेंनी परत माझ्यासोबत काम करावं म्हणून मीच खास रिक्वेस्ट केली होती. थँक्यू मॅडम. काय गायतोंडे सर, अहो किती दिवसानं. तुम्ही कसे आहात? मस्त. मा, हे काका कोण आहे? अरे मी कोण आहे? इकडे या अमोलराव, इकडे या आधी. हे घ्या तुमच्यासाठी. मा, ह्यांना माझं नाव कसं काय माहिती? हो, आम्हाला तुमचं नाव कसं माहिती? तर तुम्ही माच्या पोटात होता ना, तेव्हापासून आम्ही तुम्हाला ओळखतो. हो मा. हो मग. अरे मी साताऱ्याला कलेक्टर होते ना, तेव्हा मला गायतोंडे काकांनी खूप मदत केली आहे. वा. तुम्ही उभे का? बसा की. दीपू, अरे जरा चहा पाण्याच बघ की. बापू, तुम्ही मला असं बोलून खरंच परक करताय. नाही. बसा बसा, या बापू बसा. बसा बसा बसा. कसला आवाज आला म्हणायचा गायतोंडे सर? मलाही कळेना. हे हे पापड इथे कसे आले? वेलकम गायतोंडे काका. ए अमोल, असं करायचं असतं का? अहो मॅडम, असू दे, लहान आहे तो. हो हो, पण काय रे, त्यांनी एवढं तुला चॉकलेट दिलं, त्यांना थँक्यू तरी म्हणलास का? थँक्स गायतोंडे काका. वेलकम बाळा. अमोल, आता आपू मला आणि काकांना कामाचं बोलायचंय. आपण आतमध्ये जाऊ खेळायला. चला या, चला. खूप बंड झालाय हो तो. पण मॅडम, ह्याचं हसणं अगदी अर्जुन सरांसारखं आहे ना.
आय एम सॉरी मॅडम, मी हा विषय नाही काढायला हवा होता. नाही नाही ठीक आहे. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता तो, आणि त्याची अशी आठवण निघणं खूप साहजिक आहे. महत्त्वाचा भाग काय, माझं आयुष्यच होता तो. होता म्हणजे? 7 वर्ष झाली आमचा कुठलाही कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे अमोल? त्याला काहीच नाही माहिती अर्जुनबद्दल. पण मॅडम, अर्जुन सर त्याचे बाबा आहेत. काय म्हणाल काका तुम्ही? अरे हे गायतोंडे काका म्हणत होते एका ठिकाणी ना मस्तानी आणि आईस्क्रीम खूप छान मिळतं. आता उद्यापासून मी कामाला जाणार ना, मग आपण आजच जायचं का? हा मी तर मँगो खाणार. आता जा खेळा जरा वेळ. सावकाश. चला मॅडम, मी पण येतो. गायतोंडे ते कामाविषयी ना जरा मला ते ऑफिसमध्ये भेटल्यावर बोलूच या. मी अजून तुमच्या कामाची पद्धत विसरलो नाहीये. येतो. हो. मला आईस्क्रीम खायचंय. अगं पण कशाला आत्ता आर्या? मला खायचंय सांगितलं ना. अगं माझं ऐक जरा तू. मला खायचंय म्हणजे खायचंय. ठीक आहे चल. आर्या तू पण ना कधी कधी लहान मुलांसारखं वागतेस. अरे मला वाटलं खाऊचं म्हणून तुला बोलली ना. पण ना कधी कधी एकदम सॅड आजोबांसारखं वागतोस. सॉरी. बरं आपण कुठेतरी बसूया. चल. बोला साहेब, काय खाणार? बघ तुझ्याने काय मागवायचे ते मागव, फक्त लवकर आवर जा. हे असं सॅड आजोबांसारखं वागतोस तू. अरे एकदा बघ तरी. काय बघायचंय त्यात? सगळे आईस्क्रीम सारखे तर लागतात. व्हॉट? सगळे आईस्क्रीम सारखे असतात? या गोष्टीमुळे ना आपली मैत्री तुटू शकते. अरे कुठे व्हॅनिला आणि कुठे मँगो, कुठे स्ट्रॉबेरी आणि कुठे बटरस्कॉच. मला तर ना तोंडाला पाणी सुटलंय. तुला जे घेणार आहेस ना ते 2 घे, फक्त लवकर आवर. ठीक आहे, मी मागवते. सगळी आईस्क्रीम एकत्र खायची आहे. एक मिनिट. तू सकाळी काय म्हणलं होतंस? तुला मँगो आईस्क्रीम खायचंय की नाही? सकाळी म्हणलं होतं, आता नाही. अमोल, पण एवढे सगळे आईस्क्रीम एकत्र खाल्ले तर तुला त्रास होईल ना. तू एक काम कर, तिथे जा, बघ तुला जे आवडतंय ना ते आईस्क्रीम खा. वाह, क्या बात आहे. आणि तुला? मला तू आण, तुझे आणशील ना ते खाईन मी. मग तुला मी मँगो आणतो, म्हणजे तेही मलाच खाता येईल. अगं जा, त्या दादांना सांग तुला कुठला आईस्क्रीम पाहिजे. सावकाश. काय रे पिंटुल्या, काय हवंय तुला? पिंटुल्या नाही, सिम्बा. बर, मला आईस्क्रीम दिसत नाहीये. असं होय. या बसाई. आता दिसतंय? काय ते? इथे बस आणि बघ तुला कुठला आईस्क्रीम खायचंय ते. दादा. हा मॅडम. इथे एका सॅड आजोबांना खुश करण्यासाठी असं काही स्पेशल आईस्क्रीम आहे का? मॅडम आता आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे मँगो मस्तानी बेस्ट आहे. नाही, मँगो तर मला खायचंय. त्या व्यतिरिक्त दुसरं असं काही स्पेशल आहे का? मग सीताफळे, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी. एक काम करा, मला एक व्हॅनिला पण द्या. आणि साहेब तुम्हाला काय? मँगो मला आणि मला व्हॅनिला देऊ? पण ते कसं लागतं? तुला टेस्ट करून बघायचंय का? हा. हे घे. हा, हे द्या. मोठे लोक केसावरून का हात फिरवतात? बापरे, हे काय घेऊन बसलायस? अगं मी उत्तराखंडवरून आलो ना, त्यावेळी बॅग मध्ये होतं माझे. मग का घेऊन बसलायस? अरे अगं कदमांनी 7 वर्षानंतर काहीतरी वाजवलं, त्यामुळे मला स्पेशल वाटतंय, ठेवू वाटलं. अरे मग वाजव की. इथे काय प्रॉब्लेम आहे? वाजव.
तुझं माऊथ ऑर्गन उत्तराखंडला हरवलंय की नाही? नाही माझंच आहे. अरे असं कसं होईल? नाही, थांब. माझंच आहे. अरे कुठे आवाज कुठे येतोय? आवाज बंद झाला आता. नाही, माझंच नाही, आहे. अमोल थांब. मा, इथंच कोणीतरी वाजत होतं. इथंच कोणीतरी वाजत होतं. अरे हो बाळा, पण आता इथे नाहीये की नाही कोणी? नाही, इथूनच येत होता आवाज. अमोल अरे